पुण्यातून आता एक मोठी बातमी समोर येते। गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार हे जवळपास निश्चित झाले। विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास नकार देण्यात आलाय। कोल्हापूर जिल्हा सर्किट बेंच कडून हा नकार देण्यात आलाय। 4 मेला संपणार गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत आणि त्यानंतर गोकुळ दूध संघाची निवडणूक किमान 4 महिन्याने पुढे जाण्याची शक्यता आहे। एका बाजूला पुढे जाण्याची भूमिका आपली आहे असं मुश्रीफ सांगतायत। मग हे शक्य होणार? माझी तर क्लिअर कट भूमिका आहे, मुश्रीफ सोडून कुणाशी युती करा, मुश्रीफ आपल्याला भाजप कधी वाढू देणार नाहीत। आणि गोकुळमध्ये भाजपचं राजकारण का करायचं? सत्ता बसल्यानंतर आपण भाजप म्हणू, सत्तेसोबत आपण जी असते सत्ता जे बसवणं ही माझं काळाची गरज आहे। याच्या गोकुळमध्ये माझं तर मत आहे की भाजप म्हणून आपण राहण्यापेक्षा सत्ता कशी स्थापन करता येईल आणि सत्तेसोबत कसं राहता येईल। कारण का गोकुळ म्हणजे कोल्हापूर जिल्हा आणि गोकुळ म्हणजेच राजकारण, म्हणजे एवढं मोठं गोकुळच्यावर चालते। आणि आता माझी तर प्रामाणिक इच्छा आहे की मुश्रीफ साहेबांसोबत माझी कामं इच्छा नाही, कारण अंतिम निर्णय राज्याचे प्रमुख, आमचे प्रमुख, पक्षाचे प्रमुख आदरणीय देवाभाऊंच्या पुढे आम्ही कोणच नाही। ते जे यानंतर एक मोठी बातमी समोर येते। नंदुरबार जिल्ह्यातून ही चिंताजनक बातमी आता समोर येते। ही मोठी बातमी आहे। नवापूर तालुक्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय आणि प्रयोगशाळेमध्ये पाठवलेले नमुने हे पॉझिटिव्ह आल्याची माहिती आता समोर आली आहे। तर पशुसंवर्धन विभागाने हे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवलेले होते आणि ते आता पॉझिटिव्ह आले। 13 आणि 14 एप्रिलला नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील एका पोल्ट्री फार्म मधल्या 150 ते 200 कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला होता। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित कोंबड्यांचे नमुने भोपाळच्या वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवले होते। दरम्यान नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर जवळपासच्या 6 पोल्ट्री फार्म मधल्या 1,40,000 कोंबड्या या नष्ट केल्या जाणार आहेत। नवापूरमध्ये तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय। त्यापूर्वी नवापूरला मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लू आल्याची घटना झालेल्या आहेत। साधारणतः किती पक्ष्यांचं याच्यामध्ये किंवा लागण झाल्याचं समोर आलं काय? लागण जर आता आपल्याला जे रिपोर्ट आमच्याकडे आहेत त्यात जो 1,40,000च्या आसपास पक्षी जे आपण बाधित क्षेत्रामध्ये आहेत त्यांना लागण झालेली असू शकते। त्यांना आपल्याला प्राथमिकतेने नष्ट करणं आहे। यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज पुण्यातून समोर येते। पुण्यामध्ये एकतर्फी प्रेम प्रकरणामधून तरुणीवर हल्ला करण्यात आलाय। 22 वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला झाला। चंदन नगर परिसरामध्ये तरुणीच्या घरात घुसून आरोपीने चाकूने हल्ला केलाय। हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे। उज्ज्वला देवी दोहरे असं हल्ला झालेल्या तरुणीचं नाव आहे। दिलीप राठोड असं हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आहे। तर चंदन नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। दिलीप राठोड फरार झालाय तर पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडे। अभिजित, अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार समोर आलाय, काय अधिकची माहिती? प्रियंका, हा सगळा धक्कादायक प्रकार जो आहे तो एकतर्फी प्रेमातून झालेला हल्ला आहे तरुणीवर। पुण्यातल्या चंदननगर भागातील ही घटना आहे। काल रात्री उशिरा 8 वाजता ही तरुणी एकटी घरी असताना तिचा जो जुना प्रियकर आहे त्याने हा सगळा हल्ला तिच्यावरती केलेला आहे। 22 वर्षीय ही तरुणी आहे। तर जो आरोपी आहे तो आरोपी फरार असल्याची प्राथमिक माहिती पुणे पोलिसांनी दिलेली आहे। पुणे पोलिसात जो गुन्हा दाखल करण्यात आलाय, खरं तर तगादा या तरुणाने लावला होता लग्नासाठी। या तरुणीचं लग्न देखील दुसऱ्या मुलाशी ठरलं होतं आणि हा सगळा एकतर्फी प्रेमाचा जो भाग होता त्यातून या तरुणीवरती आरोपीने जो आहे तो हल्ला केलाय। आता पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत, पण चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काल रात्रीची ही घटना आहे आणि पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तरुणी या हल्ल्यात अतिशय गंभीर जखमी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। खासगी रुग्णालयात या तरुणीवरती उपचार झालेत, पण 22 वर्षाची ही तरुणी आहे आणि जुन्या प्रेम प्रकरणाच्या वादातून हा सगळा हल्ला या आरोपीने तरुणीवर केलेला पाहायला मिळतोय। प्रियंका, निश्चितच अभिजित, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।